नमस्कार. आपण बायोगॅस बघितला असेल, पण बायोगॅस संयंत्राची कंपनी बघितली आहे का? होय, ही किमया साधली आहे शेतकरी पुत्र असलेल्या उद्योजक श्री अभिमन्यू नागवडे यांनी. हा उद्योजकीय प्रवास सुरू केला पुण्यातनं व तो थेट पोहोचला आहे आता दिल्ली आणि पूर्ण देशापर्यंत. चला आज त्यांना भेटूया व त्यांच्याकडनं जाणून घेऊयात बारामती इकोसिस्टीमचा हा उद्योजकीय प्रवास. नमस्कार सर. नमस्कार सर, आपलं बारामती इकोसिस्टीम हे एक नाव बायोगॅस संयंत्रामध्ये अतिशय अग्रगण्य आहे. तर ह्या व्यवसायाची नेमकी तुम्ही सुरुवात कशी केली, कधी याची सुरुवात झाली? मी एक शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्याच्या समस्या मला पहिल्यापासून माहिती होत्या. तर ग्रामीण भागातील आपल्या शेतकऱ्यासाठी काहीतरी करायचं हे पहिल्यापासून माझं ठरलेलं होतं. आणि इंधन ही खूप मोठी समस्या होती ग्रामीण भागातील महिलांपुढे. तर त्या समस्येवर मात करण्यासाठी आपण हे बायोगॅसचं जे मॉडेल आहे ते तयार केलेलं आहे. आणि या बायोगॅसमुळे एकतर इंधन मिळत आहे आणि दुसरी गोष्ट जे शेतीमध्ये खत लागतं ते खत शेतकरी घरीच तयार करू शकतो. तर एकंदरीतच गावाकडच्या समस्या लक्षात घेऊन त्याच्यावरती एक उपाय म्हणून आपण बारामती इकोसिस्टीम डेव्हलप केली. तर याची सुरुवात नेमकी कुठून झाली, कुठल्या साली आपण याची स्थापना केली, याचा हा प्रवास कसा होता? माझं शिक्षण ग्रामीण भागामध्ये झालं. ते करत असताना मी कॉलेजला जात असताना रोज दिवसेंदिवस वृक्षतोड होत होती. ती मी स्वतः डोळ्याने पाहत होतो. इंधन म्हणून लोक वृक्ष तोडायचे आणि ते चलनाच वापरत होते. तर यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल तोडत होते. तर हे कुठेतरी थांबावं म्हणून मी सुरुवात केली. त्यावेळी बायोगॅसची डीलरशिप घेतली. एका नामांकित कंपनीचे काम चालू केलं. त्यानंतर आपला विस्तार वाढत गेला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण 10 ते 12,000 बायोगॅस बसवले. तर हे करत असताना केंद्राच्या काही परमिशन्स आपल्याला हव्या होत्या. त्यामध्ये दिल्लीमध्ये आपल्याला काही कागदपत्रांची पूर्तता किंवा परवानगी मिळण्यासाठी काही गोष्टी लागणार होत्या. तर त्यावेळी मी आदरणीय पवार साहेबांना भेटण्यासाठी गेलो. तर साहेबांनी सांगितलं की तुम्ही ही प्रोसेस कम्प्लीट करा, लागणारी सर्व मदत माझ्याकडून होईल. तर 40 कंपन्यांचे ऍप्लिकेशन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आले होते. तर त्या 40 मधून फक्त 5 कंपन्यांची निवड झाली. त्यामध्ये बारामती इकोसिस्टीम्स या कंपनीची निवड झाली. पण हे सर्व यशस्वीरित्या काम चालू आहे आणि आता देशभरामध्ये आपलं काम चालू आहे. जर तुमच्या बायोगॅस संयंत्राला गावखेड्यातनं शेतकऱ्यांकडनं किंवा सर्वच वापरकर्त्यांकडनं खूप चांगला प्रतिसाद येतो. तर नेमका याचा वापर करताना या संयंत्राचे काय काय फायदे होतात? हे जे युनिट आपल्याला दिसत आहे ते 2 घनमीटर क्षमता आहे. तर या संयंत्रामध्ये जे आपल्याला दिसत आहे बाहेरची टाकी ती 3000 लिटरची आहे, आतमधली जी टाकी आहे ती 2000 लिटरची आहे. असं हे युनिट आहे 5000 लिटरचं. तर याची कॅपॅसिटी 2 घनमीटर पर डे. प्रत्येक दिवसाला 2 जनावरांचं जर शेण टाकलं तर 10 ते 12 लोकांचा 2 वेळेचा स्वयंपाक होतो यामध्ये. हे संयंत्र बसवण्यासाठी शेतकऱ्याकडे 6 फूट व्यास, 4 फूट खोल खड्डा अशा पद्धतीची जागा असणं आवश्यक आहे. तर हे जे युनिट बनवलेलं आहे ते आपण आपल्याच कंपनीमध्ये बनवलेलं आहे. याला स्प्रिंग दिलेली आहे, स्पायडर आहे, इनलेट आहे, आउटलेट आहे. अशा पद्धतीनं हे आधुनिक बायोगॅस संयंत्र आपल्याच कंपनीत बनलेलं आहे. हे जे बायोगॅस संयंत्र आहे 2 घनमीटर कॅपॅसिटीचं आहे. तर हे बायोगॅस संयंत्र बनवण्यासाठी आपण रिलायन्स कंपनीचं व्हर्जिन मटेरियल हाय डेन्सिटी पॉलिथिन हे मटेरियल वापरलेलं आहे. हेच मटेरियल आपण का वापरलं तर हे दीर्घायुष्य आहे. तर या संयंत्राची लाईफ 20 ते 25 वर्ष आहे. तर शेतकऱ्यांनी हे जर बायोगॅस संयंत्र बसवलं तर या संयंत्राची आपण 5 वर्षाची शेतकऱ्याला वॉरंटी देतोय. 20 वर्ष याची लाईफ आहे. आपण ही लाईफ जास्त मिळावी म्हणून 8 ते 9 mm थिकनेस दिलेली आहे. त्यामुळं निश्चितपणे मी शेतकऱ्यांना सांगू शकतो याची लाईफ 20 ते 25 वर्ष आहे. तर जुन्या पद्धतीचं जे बायोगॅस संयंत्र होतं त्याला जागा जास्त लागत होते, बांधकाम करावं लागत होतं. तसं पाहिलं तर या बायोगॅस संयंत्रासाठी बांधकामाची आवश्यकता नाही, जास्त जागेची आवश्यकता नाही, कमी जागा लागते, कमी वेळेत बसवता येतंय. तर या संयंत्रासाठी 2 जनावरं अपेक्षित आहेत. 2 जनावरांच्या शेणावर 10-12 लोकांचा स्वयंपाक होतोय. दुसरं प्लस पॉईंट म्हणजे हे लिकेज प्रूफ आहे. जुन्या पद्धतीचे बायोगॅस जर पाहिले
तर जुन्या पद्धतीचे बायोगॅस लिकेज होण्याचं प्रमाण जास्त होतं. पावसाळ्यामध्ये बायोगॅस कमी प्रमाणात तयार होत होता. आपल्या बायोगॅसमध्ये लिकेज होण्याची शक्यता म्हणजे नाहीच. तर आपण गेली 15 वर्षामध्ये जेवढे बायोगॅस बसवलेले सगळे बायोगॅस कार्यान्वित आहेत. तर बांधकामामध्ये जर गेलं तर बायोगॅसच्या जवळ जर झाड असेल तर झाडाच्या मुळ्या बायोगॅसमध्ये गेल्या तर ते 100% लिकेज होणारच. तर आपल्या बायोगॅसमध्ये तसं काहीच होऊ शकत नाही. अशा पद्धतीचं हे बायोगॅस संयंत्र आहे. आमचा जो क्लब आहे अभिनव फार्मर्स क्लब, 1.5 लाख शेतकरी आमचे जोडले गेलेले आहेत. 1 एकरमध्ये म्हणजे सेंद्रिय शेती केली जाते. तर त्यामध्ये आपलं मुख्य आहे बायोगॅस. तर बायोगॅसपासून इंधन मिळणारे आणि जे खत 30 ते 40 दिवसानंतर स्लरी बाहेर पडते ती स्लरी आपण वेगळ्या पद्धतीने त्याचं विभाजन केलेलं आहे. तर आपण एक फिल्टर डेव्हलप केलेलं आहे. त्या फिल्टरमध्ये जी बायोगॅसमधून पडणारी जी स्लरी आहे फिल्टरमध्ये पडणार ड्राय स्लरी आणि लिक्विड स्लरी आपण अशी वेगळी केलेली आहे. तर जी लिक्विड स्लरी आहे ती ड्रिपच्या माध्यमातून आपण ती पिकांना देऊ शकतो आणि ड्राय खते ते शेतामध्ये वापरू शकतो. अशा पद्धतीने आपण हे बायोगॅस नंतरनं जे स्लरी फिल्टर आहे स्लरी फिल्टर नंतर जी लिक्विड स्लरी ती पिकांना कशा पद्धतीने देऊ शकतो, ड्राय खते ते शेतीमध्ये वापरू शकतो. असे वेगवेगळे फायदे आहेत बायोगॅसपासून. त्यामुळं आपल्या महाराष्ट्रातील भारतातील सर्व शेतकऱ्यांनी या बायोगॅसचा जर उपयोग केला तर निश्चितच तो स्वावलंबी होऊ शकेल आणि जी सेंद्रिय शाश्वत शेती आहे ती निश्चित केली जाऊ शकते. या बायोगॅसची जी जाडी आहे ती 8 ते 9 mm आहे. तुम्हाला मार्केटमध्ये बायोगॅस पाहायला मिळतील, निश्चित पाहायला मिळतील, पण त्याची थिकनेस पहा तुम्हाला हे माहीत नाही म्हणून सांगतोय. त्या बायोगॅसची जाडी असते 3 ते 4 mm. त्यामुळे त्याची लाईफ काय असणार आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या या बायोगॅस यंत्राचा वापराल करा. सर, आपण शेतकरी पुत्र आहात आणि आपण हा व्यवसाय महाराष्ट्रातील उरळी कांचन या ठिकाणापासून सुरू केला आणि दिल्लीच्या राजधानीमध्ये जाऊन सुद्धा आपल्याला नामांकित असा उल्लेख मिळाला. तर हा प्रवास नेमका कसा होता? ही सुरुवात करत असताना शेतकऱ्यांना सबसिडी मिळण्यासाठी केंद्र सरकारचं एक अनुदानासाठी आपण त्यामध्ये पात्र असावं लागतं. तर केंद्र सरकारने आपल्याला सांगितलं होतं की वेगवेगळ्या ठिकाणी 3 राज्यामध्ये आपल्याला बायोगॅस बसवावे लागतील चाचणीसाठी. तर ते पाठवत असताना आम्हाला या ठिकाणी अडचणी भरपूर आल्या, पण अडचणी आल्यामुळे थांबणं हे चुकीचं होतं. तर त्या अडचणीवरती मात करण्यासाठी आम्ही त्रिपुरामध्ये बायोगॅस बसवले, उत्तर प्रदेशमध्ये बसवले, महाराष्ट्रामध्ये बसवले. असे 200 बायोगॅस चाचणीसाठी आम्हाला केंद्र सरकारने बसवण्यासाठी सांगितले होते. तर त्रिपुरा सारख्या ठिकाणी ट्रान्सपोर्टची अडचण असेल, इन्स्टॉलेशनची अडचण असेल. सुरुवातीला ट्रान्सपोर्टमध्ये आम्हाला म्हणजे त्या ठिकाणी त्रास झाला की नक्षलवादी एरियामध्ये बायोगॅस बसवणं एवढं सोपं नव्हतं. ते बायोगॅस तिथं पोहोचले, भरपूर अडचणी आल्या. तर ते बायोगॅस बसवण्यासाठी लेबर जात नव्हते. तर तिथं करायचं काय, तर तिथं मी स्वतः जाऊन इन्स्टॉलेशन करून तिथं ते बायोगॅस चालू केले. यशस्वीरित्या त्या ठिकाणचं काम चालू आहे. उत्तर प्रदेशमध्ये चाचणी झाली, त्या ठिकाणचं काम चालू आहे, व्यवस्थित पार पडलंय. महाराष्ट्रामध्ये तर आपले मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि आपले जेवढे बायोगॅस महाराष्ट्रामध्ये बसलेले असतील किंवा भारतामध्ये तर सगळे बायोगॅस यशस्वीरित्या कार्यरत आहेत. ही आपल्यासाठी सर्वात मोठी बाब आहे. सर, आतापर्यंत बारामती इकोचा प्रवास हा खूप चांगला झालेला आहे, खूप प्रेरणादायक आहे. याच्या पुढची तुमची ध्येय धोरणं काय आहे? आमची ध्येय धोरणं म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना, शेतकऱ्यांना सक्षम बनवायचं. तर शेतकरी कशा पद्धतीने सक्षम होईल? परम सुपर कम्प्युटरचे निर्माते डॉक्टर विजय भटकर साहेब यांचं स्वप्न आहे की शेतकरी अन्नदाता नाही फक्त ऊर्जादाताही झाला पाहिजे. गडकरी साहेबांचं नेहमी हे वाक्य असतं की शेतकऱ्यांनी फक्त अन्नदाता नाही राहिला पाहिजे. तर बारामती इकोसिस्टीमचं जर बायोगॅस बसवलं तर शेतकरी स्वावलंबी होऊ शकतो. कशा पद्धतीने? एक तर तो शेतामध्ये लागणार खते ते स्वतः बनवू शकतो आणि दुसरं म्हणजे की इंधन स्वतःच इंधन तो स्वतःच तयार करणार. त्यामुळे तो आता ऊर्जादाता होत आहे. आणि भटकर साहेबांचं स्वप्न असं आहे की प्रत्येक ग्रामीण भागातल्या माणसाकडे हा बायोगॅस पोहोचला पाहिजे. तर त्या पद्धतीने आता आमचं दिल्लीमध्ये मीटिंग होत आहे. तर शेतकऱ्याला एकदम नाममात्र किमतीमध्ये हा बायोगॅस देता येईल अशा पद्धतीने आमची यशस्वीरित्या वाटचाल आहे. आणि भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये चालू वर्षी
प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी हे बायोगॅस बसवायचं आमचं ध्येय आहे. निश्चितच तुमचा हा प्रवास किंवा शेतकऱ्यांसाठीची तळमळ निश्चितच खूप सांगून जाते. सर, सेंद्रिय शेतीची कास धरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना बायोगॅस संयंत्राची सध्या भुरळ पडत आहे. तर याच्यासाठी बारामती इकोसिस्टीमचं त्यांनी प्राधान्य का दिलं, याच्या मागची नेमकी कथा काय आहे? मी एका नामांकित कंपनीची डीलरशिप घेतली होती. 10 वर्ष डीलर म्हणून मी स्वतः काम केलेलं आहे. तर मी जे अनुभवलं म्हणजे शेतकऱ्याने जर एखाद्या कंपनीकडे पेमेंट भरलं तर त्या शेतकऱ्याला 6-6 महिने ती कंपनी जी कोणती असेल ती बायोगॅस देत नव्हती. हाच आपण प्लस पॉइंट उचलला म्हणजे इतरांचा, की शेतकऱ्याची मुख्य अडचण काय, शेतकऱ्यांनी पैसे भरल्यानंतर त्याला बायोगॅस लवकरात लवकर मिळाला पाहिजे. लवकरात लवकर बायोगॅस मिळाल्यानंतर त्याला सेवा ही त्या पद्धतीने मिळाली पाहिजे. तर आम्ही काय करतोय, शेतकऱ्यांनी जर पेमेंट भरलं तर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याला बायोगॅस मिळतोय. बरं, बायोगॅस देऊन त्या बायोगॅस सोबत आम्ही माणूसही पाठवतोय. तो माणूस जाऊन सगळं ते शेतकऱ्याला चालू करून देतोय. त्यामुळे शेतकरी खुश होतोय. आणि एका गावामध्ये जर एक बायोगॅस केला तर तो शेतकरी आमचं मार्केटिंग करतोय. आम्हाला इतर मार्केटिंगची गरज नाही. आणि विश्वास, ज्या शेतकरी राजाने आमच्यावरती विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला आम्ही नक्कीच पात्र आहोत. की शेतकऱ्याला असं कधीच वाटलं नाही की आपण बायोगॅस बसून म्हणजे काही वेगळं, आम्ही बायोगॅस जो देतोय त्याला सेवा चांगली देतोय. त्यामुळे शेतकरी हा खुश आहे. आणि मला माझ्या शेतकरी राजाला सांगायला आनंद वाटतोय की भारतामध्ये ज्या 5 कंपन्यांची निवड झालेली आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची बायोगॅस बनवणारी ही आपली पहिलीच कंपनी आहे. त्यामुळं मराठी उद्योजक म्हणून मला तर नक्कीच अभिमान आहे. आणि शेतकरी पुत्र असल्यामुळे तर मला त्याचा खूप अभिमान वाटतो. आणि अभिनव फार्मर्स क्लबच्या माध्यमातून जे 1.5 लाख शेतकरी आमचे जोडले गेलेले आहेत त्या 1.5 लाख शेतकऱ्यांना नाममात्र किमतीमध्ये आम्ही हे बायोगॅस देतोय. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी हे बायोगॅस घेतलेले ते शेतकरी आमच्यासाठी म्हणजे मोठं एक मार्केट आहे. आणि एक शेतकऱ्याने बायोगॅस घेतला तर तो 10 जणांना सांगतो. तर हे 1.5 लाख शेतकरीच आमचा खूप मोठा बेस आहे. त्यामुळे निश्चितच चालू वर्षी भारतामध्ये आम्ही सहज पोहोचू शकतो. सर, बायोगॅस संयंत्राचे नेमके फायदे काय आहेत? आपल्या कंपनीमध्ये आपण जे बायोगॅस संयंत्र बनवतोय ते 2 घनमीटर क्षमता आहे. तर ज्या शेतकऱ्याच्या घरी 2 जनावर असतील तर 2 जनावरांच्या शेणामध्ये 10 ते 12 लोकांचा स्वयंपाक होतो. म्हणजे एलपीजीच्या जर किमती पाहिल्या तर 1100 ते 1200 रुपये किंमत आहे. तर 2 गॅसची बचत होईल. एवढा गॅस तर शेतकरी आपल्या बायोगॅस मधून तो घरीच तयार करू शकतो. दुसरं म्हणजे जे शेण शेतकरी उकिरड्यावर टाकत होता तर ते शेण उकिरड्यावर टाकल्यानंतर ते शेतात टाकलं तर 6 महिने लागायचे ते कुजण्यासाठी. तर आपल्या बायोगॅस मध्ये हे शेण जर वापरलं तर इंधन म्हणून गॅस मिळतोय. दुसरं जे खत बाहेर पडतंय, आज टाकलेलं शेण 40-42 दिवसांनी बाहेर पडतं. तर ते खत जर शेतामध्ये वापरलं तर ते 8 ते 10 दिवसामध्ये लागू होत आहे. त्यामुळं सेंद्रिय शेतीसाठी हे खूप फायदेशीर आहे. दुसरं, महिलांचे ग्रामीण भागामध्ये जे डोळ्यांचे आजार आहेत, ग्रामीण भागातील महिला इंधन म्हणून ज्वलनास लाकूड वापरतात. तर ते लाकूड वापरल्यामुळे धूर होतो. धुरामुळे डोळ्यांचे आजार, फुफ्फुसाचे आजार होतात, श्वसनाचे आजार. तर बायोगॅस बसवल्यामुळे हे आजार थांबू शकतो. तर पर्यावरणासाठी आपण एक चांगलं काम करतोय की जे आता पाऊस कुठे राज्यामध्ये पडत नाहीये, दुष्काळ परिस्थिती तयार होते, याला कारणीभूत आपण सगळे आहोत. हे जर कुठं थांबवायचं असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने एक बायोगॅस जर बसवला तर बायोगॅस हे एकदम चांगलं माध्यम आहे. कारण की बायोगॅस बसवल्यामुळे इंधन मिळतंय. इंधन मिळाल्यामुळे लोक जंगलतोड करत नाहीत. म्हणजे हा एक समाजापुढे चांगला आदर्श आहे. म्हणजे एकंदरीतच पर्यावरणपूरक तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्टीला सक्षम करणारा असा हा एक चांगला पर्याय आहे. हे बायोगॅस संयंत्र बसवल्यानंतर शेतकऱ्याला आर्थिक नफा कसा होतो? आर्थिक नफा जर पाहिलं तर दर महिन्याला शेतकरी कुटुंबात 1 ते 2 सिलेंडर एलपीजी लागतो. तर 1100 ते 1200 रुपये आता चालू किंमत आहे. 1200 रुपये जर पकडलं तर 2400 रुपये महिन्याला लागतात. जर बायोगॅस बसवला तर 2 सिलेंडर एवढा बायोगॅस तो स्वतःच तयार करू शकतो. म्हणजे तो तर स्वावलंबी होणार आहे. आणि 2 ते 2500 रुपये निश्चित त्याचा इंधन म्हणून फायदा होणार आहे. आणि जे सेंद्रिय खत मिळतंय बायोगॅस मधून बाहेर पडणार तर ते सेंद्रिय खत
5 ते 6 हजार रुपये नक्कीच महिन्याची शेतीसाठी वाचू शकतात. तर बायोगॅसच्या माध्यमातून झालं तर 24,000 रुपये वर्षाचे जर आपण 2,000 रुपयांनी पकडलं तर वार्षिक 24,000 रुपये फायदा होणार आहे इंधन म्हणून. आणि दुसरं खत म्हणून जर पाहिलं तर 60 ते 70 हजार रुपयाचं खत वर्षाला शेतकऱ्याला मिळू शकतंय. याच्यापेक्षा अजून काय फायदा पाहिजे? निश्चितच म्हणजे जर शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्र जर लावलं तर वर्षाकाठी त्यांना 1 लाख रुपयापर्यंतची बचत निश्चितच करता येऊ शकते. सर, आपण मगाशी उल्लेख केला अभिनव फार्मर्स क्लबच्या माध्यमातून 1.5 लाख शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. तर हा एकंदरीत सेंद्रिय शेती ही शाश्वत स्वरूपात कशी केली जाते? आमचं गेली 24 वर्षापासून हे शेतकऱ्यांसाठी काम चालू आहे. अभिनव फार्मर्स क्लब आमचं हे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती काम करत आहे. ज्या नवीन शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं नवीन शेती करायची शाश्वत शेती, त्यांनी निश्चितच अभिनव फार्मर्स क्लब आमचं हिंजवडी IT पार्क मध्ये त्या ठिकाणी एकदा निश्चित भेट द्या. त्या ठिकाणी तुम्हाला कमी जागेत, कमी वेळेत, कमी माणसांमध्ये कशा पद्धतीने शेती केली जाते आणि कशा पद्धतीने शाश्वत उत्पन्न मिळवलं जातं हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 1 बायोगॅस, 2 गाई, पॉली हाऊस मध्ये शेती, 1 एकर मध्ये आता निश्चितच 30 ते 40 हजार रुपयाचं शाश्वत उत्पन्न आमच्या मुळशी तालुक्यातील शेतकरी घेत आहेत. तर जे शेतकरी 1 एकर मध्ये शेती करत आहेत बायोगॅसच्या माध्यमातून स्लरी मधून उत्पन्न मिळत आहे, इंधन म्हणून गॅस मिळत आहे, त्यांच्या शेतीमध्ये लागणारं खत ते बायोगॅस मधून मिळणारे जे खत ते वापरत आहे. आणि जो भाजीपाला आज मार्केटमध्ये असेल तो निश्चितच रासायनिक भाजीपाला आहे. तर आज आमचे जे शेतकरी आहेत जोडलेले तर स्वतः पिकवत आहेत, स्वतः वापरत आहेत आणि समाजामध्ये जे डॉक्टर्स आहेत त्यांना आता निश्चितच याबद्दल सांगायची गरज नाही कॅन्सरचं प्रमाण कशामुळे वाढतंय. तर सीट मिळेल, तुम्ही सक्षम होऊ शकाल आणि निश्चितच आपल्या देशाची तुमची सर्वांची प्रगती होईल त्यामध्ये. सर, ज्या शेतकऱ्यांना बायोगॅस संयंत्र मागवायचे किंवा ज्यांना आपल्या गावी हे बसवायचे तर त्यांनी तुमच्याशी संपर्क करण्यासाठी काय काय पर्याय उपलब्ध आहे? ही योजना केंद्र सरकारची आहे. ज्या शेतकऱ्यांना बायोगॅस बसवायचे त्यांनी डायरेक्टली बायोगॅस बसवला तरी चालेल. आमची माहिती असेल तर, माहिती नसेल तर प्रत्येक तालुक्यामध्ये पंचायत समिती आहे. पंचायत समितीमध्ये कृषी विस्तार अधिकारी आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक असतात, त्यांना याबद्दल माहिती विचारा. आपल्या बायोगॅसची सर्व माहिती त्यांच्या मार्फत तुम्हाला मिळाली जाईल. तसेच जर मिळालीच नाही तर आम्ही तुम्हाला आमचा नंबर शेअर करू. वेबसाईट आहे आपली, त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळेल. धन्यवाद सर. बायोगॅस संयंत्राबद्दल अतिशय सखोल अशी तुम्ही माहिती दिलेली आहे. निश्चितच हा प्रकल्प सर्व शेतकऱ्यांसाठी तसेच अनेक लोकांसाठी हा फार फायदेशीर आहे. शेतकरी हा ऊर्जादाता नक्कीच बनेल असं मला इथे विश्वास व्यक्त करावा असं वाटतं. आपण आज इथे आलात, आम्हाला एवढी उत्तम माहिती दिली त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. तर श्रोते मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आशाच नाही तर पूर्ण विश्वास आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. जर व्हिडिओ आवडला आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. तसेच ड्रीम उद्योजक या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच उद्योजकीय प्रवासाची प्रेरणादायी माहिती सर्वात आधी पोहोचेल तुमच्यापर्यंत. लवकरच भेटूयात नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.